नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, जवळजवळ 1990-91 सालापर्यंत या देशामध्ये हिंदू मुसलमान असं काही तुष्टीकरण नव्हतं आणि राजकारणामध्ये अनेक पक्ष छोटे मोठे असतील, पण त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस आपल्या देशामध्ये राजकारणामध्ये मोठी पार्टी आणि काँग्रेसनेच या पाठीमागे बरेच देशाला पंतप्रधान दिलेत. मग स्वतः पंडित नेहरू असतील, लालबहादूर शास्त्री असतील किंवा इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, आणि मग हे जे PV नरसिंहराव त्या ढाचा पाडला त्यावेळेस पंतप्रधान होते. राजीव गांधींच्या काळामध्ये सुद्धा ज्या काही थोड्याफार हालचाली, जो काही अलाहाबादचा न्यायालयाचा निकाल लागला, त्यावर जो काही राम मंदिर किंवा बाबरी मस्जिद याच्या बाबतीत काही वादग्रस्त घटना ज्या काही आपण बघतोय, तर त्यावर काही जेव्हा या गोष्टीचा ओहापोह झाला, नंतर या गोष्टीचं राजकारण झालं आणि नंतर या दोन धर्मांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भेदाभेद झाला, द्वेष वाढत गेला आणि मग या राजकारण्यांनी हिंदू मुसलमान यांचं तुष्टीकरण करायला सुरुवात केली. काही लोकांनी हिंदूंना खुश करायचं, काही लोकांनी मुसलमानांना खुश करायचं आणि मग आपल्या आपल्या राजकीय पोळ्या भाजायच्या. त्यावर काही पार्ट्या मोठ्या झाल्या, काहींना त्याचा फायदा झाला. पण नेहमी बहुसंख्य समाज जो भारतामध्ये हिंदू समाज, त्याची जवळजवळ आत्तापर्यंत प्रतारणाच होत आली. हिंदू समाजाकडं नेहमी द्वेष भावनेनेच पाहिलं गेलं. तर आता कुठं योग्य दिशेने किंवा योग्य मार्गे हिंदू धर्माच्या बाबतीत जो काही ट्रॅकवर आहेत असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. सुरुवातीच्या काळामध्ये जे काही काँग्रेस आणि या काँग्रेसकडं असलेलं जे काही मतदान, मोठ्या प्रमाणामध्ये मुसलमान, बौद्ध किंवा ख्रिश्चन हा समाज मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसलाच मतदान करायचा. तेव्हा ह्या प्रादेशिक पक्ष पार्ट्या फार कमी होत्या. शरद पवार साहेब सुद्धा काँग्रेसमधूनच बाहेर आलेले आहेत. शरद पवारांनी सोनिया गांधींच्या विदेशी मुळाच्या मुद्द्यावरून आपण राष्ट्रवादी काँग्रेस तयार होताना बघितली. नंतर ते त्यांच्याच राजकारणामध्ये जाऊन बसले. नंतर 10-15 वर्ष केंद्रीय मंत्री राहिले. राज्यामध्ये 15-20 वर्ष सत्तेत वाटा मिळाला. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. पण काँग्रेसचं जे काही मतदान ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी आपल्याकडं ओढलेलं दिसलं. शरद पवारांना महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाबरोबर मग बौद्ध समाज आणि मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज मतदान करत असतो आणि शरद पवार नेहमी काही ना काही तुष्टीकरण करण्याच्या दृष्टीने विधानं करत असतात. मग आता आपण बघितले असेल की शरद पवारांनी आता 2-3 दिवसापूर्वी जे काही म्हटलं की भारतीय जनता पार्टी हे राम मंदिराचं जे काही उद्घाटन आहे, त्याची प्राणप्रतिष्ठा आहे, याचं राजकारण करताना आपण पाहतोय. भारतीय जनता पार्टीला याचं राजकारण करायचे, तुष्टीकरण करायचे. भारतीय जनता पार्टीचं तसं पाहिलं तर याच्यामध्ये योगदान नाही आणि भारतीय जनता पार्टीला दोन धर्मात वाद लावायचे
भारतीय जनता पार्टीवर अशा पद्धतीचे आरोप करताना शरद पवार एक गोष्ट पण दुसरी एक सांगून जातात की खरं तर राम मंदिराचं जी काही अयोध्येमध्ये जे काही होते याची नीव ठेवण्याचं काम खरं तर राजीव गांधींनी केलेलं आहे. म्हणजे त्यांना असं सांगायचं की काँग्रेसच्या काळात राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हाच या राम मंदिराच्या बाबतीत नीव ठेवलेली आहे आणि राजीव गांधींचं सुद्धा या राम मंदिराच्या बाबतीत फार मोठं योगदान आहे. राम मंदिराच्या बाबतीत योगदान आहे म्हणजे बाबरी ढाचा पाडण्याच्या बाबतीत कुठंतरी ढील दिली असं जे शरद पवारांना सांगायचे की राम मंदिराच्या बाजूने राजीव गांधी होते, मग काँग्रेस होतं, मग पुढे जाऊन जे काही पी.व्ही. नरसिंहरावांनी सुद्धा जो काही स्वतः पंतप्रधान असताना त्यांनी जो काही ढाचा पडत होता त्यावेळेस बरेच काही तास त्यावर रोखण्यासाठी कारवाई केली नाही, पडून दिला आणि नंतर पडल्यावर बघितला, मग नंतर कारवाई केली. या सगळ्या गोष्टी मुस्लिम समाज पण बघत असतो, त्यांना पण सगळ्या गोष्टी माहिती आहे. पण ह्या गोष्टी उकरून काढण्याचं काम जे शरद पवार करतात तर त्यांना माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेमुळं हिंदू समाज मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र होणार आहेत आणि त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला नक्की होणार आहे. हे प्रत्येक गोष्ट शरद पवारांना माहिती आहे. मग आता आपण काय केलं पाहिजे? आपण काँग्रेसला बदनाम करायचं आणि असं दाखवायचं की हे राम मंदिराचं जे काही उद्घाटन होते, प्राणप्रतिष्ठा होते, ह्याच्यात राजीव गांधींनी पण योगदान दिलेले. जे काही अलाहाबादच्या किंवा प्रयागराज त्या जे काही हायकोर्टाचा निकाल आला आणि जे काही बाबरी ढाच्यामध्ये राम मंदिराची रामलल्लांच्या काही मूर्त्या ठेवलेल्या होत्या आणि त्याची पूजा वगैरे करण्याची परवानगी लोकांना नव्हती, तर त्याचे टाळे खोलण्याचं जे काही निकाल अलाहाबाद न्यायालयाने दिला होता आणि त्यानंतर जरी आपल्याला माहिती की राजीव गांधींचं याच्यामध्ये योगदान नाही आहे, राजीव गांधींना नंतर माहीत झालं की हे याचे टाळे खोलले म्हणून, तेव्हा राजीव गांधींचं याच्यामध्ये 100% योगदान नाही आहे. हे टाळे हे न्यायालयाने खोलले होते. पण शरद पवारांना बाकी असं सांगायचं की राजीव गांधींचं सुद्धा यामध्ये फार मोठं योगदान आहे. शरद पवारांना भारतीय जनता पार्टीला डिवचताना काँग्रेस कसं यामध्ये सामील होतं आणि राम मंदिराच्या बाबतीत किंवा हा ढाचा पाडण्याच्या बाबतीत काँग्रेसने सुद्धा एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या कशी साथ दिली, यातून जे काही शरद पवारांना सांगायचं होतं ते सांगून मोकळे झाले. आणि मग शरद पवारांचं असं म्हणणं आहे की काँग्रेस जर राम मंदिर आणि बाबरी ढाचा या वादामध्ये जर बॅलन्स आहे तर मग लोकांनी पण विचार केला पाहिजे की मतदान करताना काय करायचं. मग मुसलमान म्हणतील की जसं भाजप आहे तसंच जर काँग्रेस आहे तर मग काँग्रेसला आपण मतं का द्यायची, मग ती मतं शरद पवारांकडे वळतील. अशा पद्धतीचा गेम सुद्धा शरद पवार नेहमी खेळत असतात आणि त्यांच्या बोलण्यातून असा अर्थ निघतो की वारंवार ज्या काही विधानं लोक करतात या विधानावर ते कधी बोलणार नाही, पण फक्त तुष्टीकरण आणि ज्या काही रामाच्या बाबतीत ते सुद्धा काही वादग्रस्त शक्यतो बोलणार नाही, टाळतात. पण जे काही ज्यांना इशारा द्यायचा आहे ते इशारा देणार, व्यवस्थित देणार आणि काँग्रेसचं अगदी व्यवस्थित नुकसान करणार, हा गेम प्लॅन असतो. कारण आपण
भारतामध्ये जे काही प्रादेशिक पक्ष आपण बघितलेले आहे, काँग्रेसचेच मतदान हे वाटून वाटून गेले. मग समाजवादी पक्ष असेल, हा सुद्धा मुसलमान तुष्टीकरणावरच आज सगळा राजकारण करतोय. ममता बॅनर्जी मुस्लिम तुष्टीकरणच करते. केजरीवाल सुद्धा मुस्लिम तुष्टीकरण करतात. आणि RJD, लालू प्रसाद यादव हे सुद्धा मुस्लिम तुष्टीकरणावरच जगलेले आहेत. असे अनेक पक्ष फक्त मुस्लिम पक्ष याच्यावर तुष्टीकरणावर. मग यांचं असं म्हणणं आहे की जर मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीला किंवा नरेंद्र मोदींना हिंदू समाजाची मतं गेली तर मग आपण जे गैर हिंदू म्हणजे जे हिंदू नाही, मग त्यामध्ये मुस्लिम समाज येईल, बौद्ध येईल, ख्रिश्चन येईल आणि अनेक दुसऱ्या इतर जाती धर्माचे लोक, त्यांना आपण खुश करायचं, त्यांना आपण एकत्र करायचं. मग ती इंडी आघाडीत सुद्धा त्याचा फायदा होईल. पण बाकी शरद पवार हे महाराष्ट्रामध्ये वेगळीच भूमिका त्यांची असते. शरद पवारांना काँग्रेसवर सुद्धा कुरघोडी करायची असते, काँग्रेसचे मतं सुद्धा ओढायचे असतात. शरद पवारांनी अनेक वेळा तर काँग्रेसला तर हवेली खाली झालेली आहे किंवा आता हे बुडालेले जहाज आहे किंवा काँग्रेस हे म्हणजे आता पार्टीच राहिली नाही, या अनेक प्रकारे अशा टीका वगैरे केलेल्या आहेत. त्यामुळं शरद पवार नेहमी आपला फायदा पाहून काँग्रेसचा गेम करत असते. याने काँग्रेसचे मतं कमी होऊन राष्ट्रवादीचे नक्की वाढतील असं वाटतंय. कारण ते राम मंदिराच्या बाबतीत पण त्यांनी सुरुवातीला काँग्रेसचे विधान येऊन दिले. काँग्रेसने सांगितलं की नाही, आम्हाला काही या भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमात वगैरे जायचं नाही आणि आम्ही काही रामाच्या मंदिराचं आम्हाला काही निमंत्रण आले पण आम्ही काही जाणार नाही, अशा प्रकारचे हे विधानं काँग्रेसचे येऊन दिले. नंतर जेव्हा शरद पवारांना निमंत्रण आलं तर शरद पवारांनी सांगितलं की सध्या आता काम अधुरे, पूर्ण झाल्यावर मी 22 तारखेच्या नंतर रामलल्लांचं दर्शन घेणारच आहे. हा पण शरद पवारांचा एक प्लॅन असतो. म्हणजे यातून हिंदूंना पण काँग्रेसवर नाराज होऊन दिलं आणि नंतर मग आपण जाणार आहे म्हणून हिंदू थोडेफार खुश होतील. काही जे काही मराठा समाजात सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात रामाला मानणारे लोक आहे, ते सुद्धा शरद पवारांवर या जितेंद्र आव्हाडमुळे मोठ्या प्रमाणात नाराज झाले. त्यामुळं ह्या लोकांना चुचकारण्यासाठी सुद्धा शरद पवार मी अयोध्येच्या रामाचं दर्शन 22 तारखेला घेणार, 22 तारखेच्या नंतर घेणार आहे, अशा पद्धतीचं स्टेटमेंट देतात. आणि काँग्रेसने जी घाण करून ठेवली त्या काँग्रेसचं त्याच्यावर नुकसान होईल हे सुद्धा शरद पवार बघत असतात. हा एक गेम प्लॅन असतो. शरद पवार नेहमी आपल्या फायद्याचं बघत असतात आणि पक्षांनी किंवा राजकीय पक्षांनी नेहमी फायदा तोट्याचं बघितलंच पाहिजे. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.